आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। राहुरी पोलिसांनी महाराष्ट्रातील बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड केलंय। 37 लाखांहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्यात। या कारवाईत सोलापूर येथील 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून बनावट नोटा बनवण्याचं मशीन आणि इतर साहित्य असा एकूण 70.73 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय। 28 जूनला रात्री 9:30 वाजता राहुरी शहरामध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांचं पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली। 3 अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाच्या होंडा शाईन MH 45Y 4833 या दुचाकीवरून अहिल्यानगरकडून राहुरीकडे नकली भारतीय चलन घेऊन येत आहेत। तर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ राहुरी शहरातील नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावला। या सापळ्यात पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय वर्षे 33 राहणार सोलापूर, राजेंद्र कोंडिबा चौघुले वय वर्षे 42 राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर आणि तात्या विश्वनाथ हजारे वय वर्षे 40 राहणार पाटेगाव तालुका कर्जत या 3 संशयितांना ताब्यात घेतलं गेलं। शासकीय पंचांसमोर त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे मोबाईल आणि भारतीय चलनातील हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्यात। पोलीस निरीक्षकांनी तात्काळ ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापक कैलास वाणी यांना बोलावून घेऊन त्या नोटांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचं निष्पन्न झालं। या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी बनावट नोटा तयार करण्याचं ठिकाण दाखवलं। त्यानुसार पोलिसांनी शीतलनगर टेंभुर्णी येथील समाधान गुरव यांच्या इमारतीमध्ये आरोपींना भाड्यानं घेतलेल्या घरात छापा टाकला। या ठिकाणाहून पोलिसांनी झेरॉक्स आणि प्रिंटर मशीन, कटिंग मशीन, नोटा बनवण्यासाठी लागणारा कागद, नोटा मोजण्याचं मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट, सर्व मशिनरींची अंदाजे किंमत 5 लाख रुपये, तर 500 रुपये किमतीच्या बनावट नोटांचे 75 बंडल, एकूण किंमत 37,50,000 रुपये, 200 रुपये किमतीच्या बनावट नोटांचे 44 बंडल, एकूण किंमत 8,80,000 रुपये, 500 रुपयांच्या नोटा प्रिंट केलेले मात्र कट न केलेले कागदांचे बंडल, किंमत 18 लाख रुपये। अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 70,73,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या आरोपींविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी कुडुवाडी पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर येथे गुन्हा दाखल होता आणि ते 22 महिने तुरुंगात होते। ही कारवाई अहिल्यानगरचे